वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण पाहणार आहोत मस्त असे हे गाजराचे खमंग पराठे। चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया। इथं मी गाजर किसून घेतलेला आहे, एक बाउल गव्हाचं पीठ, थोडंसं डाळीचं पीठ, आलं लसूण मिरचीची पेस्ट, मीठ, कोथिंबीर, पांढरे तीळ, धना जिरा पावडर, तेल व हिंग। रेसिपीला सुरू करूया। पहिल्यांदा एक बाउल गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, त्यानंतर एक बाउल किसलेलं गाजर घ्यायचं, मिरची आलं लसूणची पेस्ट घ्यायची। इथं मी 2 चमचे घेतलेले आहे। पराठे सॉफ्ट होण्यासाठी मी 1 चमचा बेसन पीठ वापरणार आहे, 1 चमचा मीठ, थोडेसे तीळ, 1 चमचा धना जिरा पावडर, थोडासा हिंग, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, व 1-2 चमचे तेल घालायचं आहे। छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। मी तर हिरव्या मिरचीची पेस्ट घातलेली आहे। तुम्हाला जर लाल तिखट हवा असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरला तरी पण चालेल। सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे। छान असं मळून एक 10 मिनिटं सेटिंगला ठेवायचं आहे। पीठ आपलं मळून झालेलं आहे। हे पहा, अशा पद्धतीनं मऊ पीठ हे मळायचं आहे व आता हे पीठ 10 मिनिटं सेटिंगला ठेवायचं आहे। त्याच्यानंतर मग पराठे लाटायचे आहेत। इथं आपली 10 मिनिटं झालेली आहेत, पीठ सेट झालेलं आहे। आता छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत व पराठा थोडंसं गव्हाचं पीठ लावायचं आहे। मग तुम्हाला पाहिजे त्या आकारात आता हे पराठे लाटून घ्यायचे आहेत। हे पहा, अशा पद्धतीनं हा पराठा लाटून झालेला आहे। इकडं मी तवा गरम करायला ठेवलेला आहे। आता पराठा भाजून घ्यायचा आहे। पराठा उलटून घ्यायचा आहे, नंतर मग थोडंसं तेल सोडायचं आहे। व पराठा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे, दोन्ही बाजूंनी तेल लावून। आता आपला गाजराचा इथं मस्त खमंग पराठा भाजून झालेला आहे। हा काढून घेऊया व अशाच पद्धतीनं बाकीचे पण पराठे बनवून घेऊया। तर हे बघा, मस्त असे हे लुसलुशीत गाजराचे मऊ पराठे इथं आता खाण्यासाठी तयार झालेले आहेत। हे पहा, अगदी सॉफ्ट होतात व पटदिशी पण होतात। तर हे पराठे तुम्ही खोबऱ्याच्या सुक्या चटणीबरोबर, दहीबरोबर किंवा ओल्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर, शेंगा चटणीबरोबर खाऊ शकता। ही रेसिपी नक्की तुम्ही घरी ट्राय करा, खूप सुंदर आहे। तुमच्या मुलांना वगैरे सर्वांना आवडेल। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।